नमस्कार, स्वामी वस्त्रालयमध्ये स्वागत आहे। 5 बाय 5 इंचाचं वर्तुळ बनवून घेतलं आहे। आतमध्ये फोम वापरले 4 बाय 4.5 इंचाची। हे सगळं तुम्ही तुमच्या अंदाजानं करू शकता, तुम्हाला हवं आहे तसं। 12 पाकळ्या हे जे आहे ह्याच्या आपल्याला 12 पाकळ्या करायच्या आहेत। 12 × 2 पुढं मागं ह्याला अस्तर वगैरे नसतं, त्यामुळे 14 लागल्या मला ह्या कमळाला पाकळ्या। 28 हे पीस कापून घेतलेत आणि 14 फोम जे आतमध्ये वापरले आपण स्पंज, त्याचे 14 पीस वापरले। थोडंसं बघाल तुम्ही तर खालच्या साईडनं एक्स्ट्राचं ठेवले खालच्या साईडनं। आणि आता हे सुलट दोन्ही आत असं करून मी हे जोडून घेते। वरती उलट बाजू आहे, उलट बाजूवरती आता हा स्पंज म्हणा, फोम म्हणा, काहीही म्हणा, हे मी लावून घेते। कडेनं मार्जिन ठेवून टीप मारायची आपल्याला, कारण हे पलटी करायचं असतं। आता छटके मारूयात आपण ह्याला। एकदा नीट टीप घ्यायची, बघायचं नीट सगळं कापडामध्ये धरलं, टिपेच्या आत कापड आहे का नाही, नाहीतर ते उलटं केल्यावर तुमचं काम कधीतरी वाढू शकतं। बारीक छटके मारले, टिपेवर छटके मारून द्यायचे नाहीत। आणि आता टोकदार वस्तूच्या साहाय्यानं आपण ह्याला पलटी म्हणजेच सुलट बाजूनं हे करून घेऊयात। आता हे सुलट बाजूनं टोकदार ह्यानं केले। आता हा जो स्पंज दिसतोय हा कापायचा, थोडासा जो बाहेर दिसतोय तो टोकं नीट काढायची, म्हणजे छान दिसती पाकळी तयार। आता अशा सगळ्या मिळून 14 पाकळ्या मी तयार करून घेते। आता हा मधला गोल मगाशी जो तुम्हाला दाखवला तो आहे। आणि आता थोडीशी प्लेट घालत आपल्याला ह्या पाकळ्या जोडायच्या आहेत। ही दुसरी पाकळी। अशा सगळ्या पाकळ्या थोडं अंतर ठेवून, कारण मध्ये परत आपल्याला अजून एक पाकळ्या लावायच्या असतात। 2 लेयरचं हे कमळ आहे, ह्याच्यामध्ये थोडं अंतर ठेवत पाकळ्या जोडायच्या। सगळ्या मिळून 14 पाकळ्या लागल्या आहेत। तुम्ही जर थोडं लांब केलं तर 12 पाकळ्या लागतात, पण मी जर असं मला दाट केलं आहे मी, कस्टमरनं परत आपल्याकडनं वस्तू घ्याव्यात ह्याच्यासाठी। आता मध्यभागी 2 पाकळ्यांच्या मध्ये हा दुसरा लेयर आहे, 2 पाकळ्यांच्या मध्ये असं केले। आता हा मधला जो गॅप आहे तो 5 इंचाचा आहे। मग आपण बघा, मी 6 इंचाचं वर्तुळ काढून घेतलंय। तुम्ही एखाद्या डिशच्या साहाय्यानं करू शकता किंवा 3-3 इंचाचे राऊंड करूनही करू शकता। अस्तर लावलंय मध्य थोडासा भाग मध्ये, हा जो चॉकनं खुणा केलाय हा सोडायचा आणि राहिलेलं सगळीकडं पाव इंच असं मार्जिन सोडत ही राऊंड टीप मारून घ्यायची। खूण जिथं केली आहे तिथं बास करायचं, थांबवायचं तिथं थोडंसं। आता परत छटके मारायचे। छटके हे फार गरजेचे असतात, छटके मारताना काळजी घ्या। आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठलाही ब्लाऊज पीस असेल, काही असेल, शायनिंग जरासं असणारं कापड असेल, त्याच्यामध्ये हे कमळ बनवा। तुमचे 4 पैसे नक्कीच वाचतील। हे कमळासन ऑनलाईन घ्यायला गेलात तर खूप महाग असतं, तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला त्याचा आनंदही मिळेल। छान तुमचं घरात सगळीजणं कौतुकही नक्कीच करतील। आणि ज्यांना विकत घ्यायचं आहे त्यांच्यासाठी स्क्रीनवर मी नंबर देते, माझ्याकडून नक्की विकत घ्या। पैसे आधी ऑनलाईन पेमेंट करावे लागतात, नंतर मी वस्तू पाठवते। शिपिंग चार्जेस एक्स्ट्राचे द्यावे लागतात। हे कमळ आहे 350 रुपयाला, शिपिंग चार्जेस हे वर द्यायला लागतील। हे शिवायला खूप अवघड आहे, एवढ्या 14 पाकळ्या बनवणं। आणि हे एवढं जाड होतं ना हे शेवटच्या टिपा करताना तर सारखा दोरा तुटतो, सुई तुटती। त्याच्यात आता ही लेस लावली बघा, खड्यांची डायमंडची लेस लावली। इथं तुमच्याकडं जी कुठलीही गोल्डन लेस असेल, काय असेल, ती लावलीत तरी चालेल। तुमच्या घरामध्ये जे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्येच करण्याचा प्रयत्न करा। आणि ज्यांना ऑर्डर करायची असेल त्यांनी ऑर्डर करा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि प्रत्येक व्हिडिओ माझी मी खूप कष्टानं बनवते, प्रत्येक व्हिडिओ माझी बघत जावा। माझा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर आहे, सेव्ह करून ठेवा। आणि भरपूर व्हिडिओज आहेत, कुठलीही गोष्ट माझ्याकडं ऑर्डर करा। चला, कसं झालंय कमळ बघा। ह्याच्या पाकळ्या तुम्हाला उभ्याही करू शकता तुम्ही, आणि जर तुम्हाला खालीच बसवायच्या असल्या खाली बसवू शकता। बेल्ट लावायची गरज नाही, कारण बेल्टमुळं नाही चांगलं वाटत। चला, बाय, नमस्कार सगळ्यांना।